आज आपण बट्टीच्या पिठापासून बिस्किटं कशी तयार करायची ते पाहूया। 2 वाटे मी बट्टीचं पीठ घेतलेलं आहे। थोडंसं ओवा टाकून घ्यायचा, तीळ टाकून घेतले थोडेसे, मगच बी टाकले थोडंसं, मीठ टाकायचं चवीनुसार आणि खाता सोडा थोडासा। असं करायचं आणि याच्यात थोडंसं मोहन टाकून घ्यायचं। असं छान मोहन आहे ना एकजीव करायचा याचा, सगळ्या पिठात गेलं पाहिजे। हे जे गुठळी आहेत ना ते फुटले पाहिजे। पाणी थोडं थोडं करूनच टाकून घ्यायचं। असं छान मळून घ्यायचं। तुम्हाला याच्यामध्ये कलर टाकायचा असला तर पण टाकू शकता किंवा थोडीशी हळद पण टाकू शकता। मी काहीच नाही टाकलेलं याच्यामध्ये। आणि हे 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे असं ठेवून द्यायचं। पीठ भिजलेलं आहे, तर त्याला असं मळून घ्यायचं। असं मळून झालं की याचे 2 उंडे करून घ्यायचे। मग याला लाटून घ्यायचं। थोडंसं तेल घेते याला, सारखं लाटायचं असं आणि पातळ लाटायचं। याची बिस्किटं खरपूस लागत येतात। आपली लाटून झालेली आहे। याला आपल्या तुम्हाला जसा आकार द्यायचा तसा देऊ शकता। असे कापून घ्यायचे। कापून झालेले टाकले, तळून घेऊया। याच्यात टाकून घ्यायचे। याला 2-3 मिनटं कमी गॅस करायचा, नंतर फुल गॅस करायचा। हे बिस्किट आपल्याचे खरपूस तळले पाहिजे, असे कडक झाले पाहिजे, तेव्हा ते टाईमपासला छान लागते। गॅस हा कमी केलेला आहे। काढून घेऊया आपण। आपले खारी बिस्किटं तयार झालेले आहेत। तुम्ही नक्की करून पहा। आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका।